सप्तशृंगी देवीच्या 18 भुजांचे मूळ रूप समजली जाणारी वणी येथील जगदंबा मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास येत्या 22 सप्टेंबरपासून सुरुवात होतीये। यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती वणी जगदंबा ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली आहे। नवरात्रोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही 1,500 महिला भाविक 9 दिवस घटी बसणार असून त्यासाठी वॉटरप्रूफ सभामंडप करण्यात आला आहे। मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर त्याचबरोबर शेजारील तलाव स्वच्छ करण्यात आला। भाविकांना ॲक्वागार्डद्वारे शुद्ध पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 36 CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी वीज वितरण कंपनीला कळवण्यात आले। कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान यांची नेमणूक केली जाणार आहे। सार्वजनिक ठिकाणी, बसस्थानक आणि गावातील प्रमुख रस्त्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी दिली। धार्मिक कार्यक्रमांचा नियोजन नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी 7 वाजता पंचामृत महापूजा, सकाळी 9 वाजता आरती, सायंकाळी 6 वाजता देवीची सवाद्य पालखी आणि रात्री 7 वाजता महाआरती होईल। पालखीचा मान यंदा गणेश देशमुख यांच्या कुटुंबियांकडे आहे। दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत देवी भागवत, त्याचबरोबर रात्री 8 ते 11च्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रसिद्ध भजनी मंडळांची भक्ती संध्या आयोजित करण्यात आली आहे। महानवमीच्या दिवशी रात्री 8:30 वाजता मंदिर सभामंडपामध्ये शतचंडी याग होणार असून रात्री 12 नंतर पारंपरिक कोहळा बळी आणि पूर्णाहुती दिली जाणार आहे। लाखोंचे भाविक लोंढा अपेक्षित असून नवरात्रोत्सवामध्ये 5 लाखांवर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी ट्रस्ट, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था एकत्रितपणे कार्यरत आहेत। यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष प्रवीण देशमुख, त्याचबरोबर मनोज थोरात, अमोल देशमुख, लहानुबाई थोरात, पोपटराव थोरात, रमेश देशमुख, सुरेश देशमुख, गणेश देशमुख, रवींद्र थोरात, राकेश थोरात, रोशन जहागीरदार आणि पदाधिकारी परिश्रम घेत आहेत। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी।